सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। आज या नारद भक्ती सूत्रामध्ये तिसऱ्या सूत्राला आपण सुरुवात करणार आहोत। पहिली दोन सूत्र काय झाली की अथातो भक्ती व्याख्यास्यामः, म्हणजे अथातो म्हणजे आता म्हणून आपण भक्तीचं व्याख्यान ऐकणार आहोत। म्हणजे ह्याचा अर्थ आधी बॅकग्राऊंड सांगितलेलं आहे की भक्ती किती महत्त्वाची आहे आणि ईश्वराजवळ लवकरात लवकर पोहोचण्यासाठी सगळ्यात भक्ती हा सोपा मार्ग आहे, जवळचा मार्ग आहे। दुसरं सूत्र होतं सा तु अस्मिन् परम प्रेम रूपा, म्हणजे काय अस्मिन् अस्मिन या शब्दाचा अर्थच महत्त्वाचा आहे। अस्मिन म्हणजे याच्यावरती, हा म्हणजे कोण तर ईश्वर किंवा परमतत्व। या ईश्वरावरती ईश्वरावर असलेलं परमप्रेम याला भक्ती म्हणतात। सा म्हणजे ती म्हणजे ती भक्ती। ती भक्ती म्हणजे ह्याच्यावर म्हणजे ईश्वरावर केलेलं परमप्रेम। ते परमप्रेम ह्याचा अर्थ काय हे आपण बघितलं, म्हणजे ज्याच्यामध्ये कशाचीही अपेक्षा नाही किंवा कोणतीही मनाविरुद्ध किंवा फायद्याची गोष्ट झाली किंवा झाली नाही ह्याच्यावर ते प्रेम अवलंबून नाही आहे, त्याला म्हणायचं भक्ती। कशाचीही अपेक्षा नाही आणि अगदी एकरूप होऊन जायचं। द्वैतभाव जिथे संपतो त्याला परमप्रेमस्वरूप म्हणतात। आता एवढंही सांगून म्हणजे त्या भक्तीबद्दल बोलताना नारदांचं मनच भरत नाही। ते म्हणतात की भक्ती कशी आहे, अमृत स्वरूपाच। भक्ती कशी आहे, अमृत स्वरूप आहे होती। अमृत म्हणजे काय, अमर करणारं वगैरे ते राहू दे बाजूला। अमर म्हणजे काय, हा शब्दाचा अर्थ सुद्धा अतिशय गहन आहे। पहिल्यांदा आपल्याला गोष्टी माहिती आहेत, आपण याचा गीतेमध्ये सुद्धा सखोल अभ्यास केलेला आहे। अमरच्या विरुद्ध मर्त्य, जे काही मर्त्य ह्याचा अर्थ हा शब्द वाईट आहे असं नाही माझं म्हणणं। मर्त्य ह्याचा अर्थ काय माहिती का, ज्याचा नाश होतो, विनाश होतो ते मर्त्य असतं। म्हणजे निर्माण होतं आणि नाश होतो। पण भक्ती मात्र कशी आहे, कायम स्वरूपी राहणारी आहे आणि जे कायम स्वरूपी राहतं ते परमानंद देतं। असं एकुलतं एक आहे। काय आहे, परमसत्य आहे ना, ते ईश्वरीय तत्व आहे। ते एकुलतं एक असं आहे
की जे निर्माणही झालेलं नाही, ते आहेच मुळी या सृष्टीमध्ये, त्या आहेच आणि त्याच्यापासूनच हे सगळं विश्व निर्माण झालंय. तर ते निर्माण होत नाही आणि त्याचा नाशही होत नाही. उलट आपल्यामध्ये ही भक्ती वृद्धिंगतच होत जाते. अशी ही भक्ती आहे अमृत स्वरूपाच, अमृत, जी नाश पावत नाही, अमर्त्य, ज्याला अजिबात शेवट नाही, पण ती वृद्धिंगतच होत जाणार आहे. आणि ती भक्ती वृद्धिंगत होत जाते म्हणजे काय? एखादी वस्तू वृद्धिंगत झाल्यासारखं आहे का? की आमच्याकडे 10 किलो गहू होते, गहू वाढले, चमत्कार झाला. किंवा आमच्याकडे काही पैसे होते, आता पैसे वाढले, चांगला बिझनेस चालायला लागला. असं नाही आहे भक्ती वाढणं म्हणजे. खरोखरीच भक्ती करायला लागली की ॲटोमॅटिकली ती वाढत जाते. ॲटोमॅटिक म्हणजे ज्याप्रमाणे आपण दुसऱ्याला ज्ञान देतो, बाकीचं काही देण्यापेक्षा ज्ञान दिलं, तर ज्यावेळी आपण दुसऱ्याला ते ज्ञान प्रदान करत असतो त्यावेळी अजून आपल्या मनातल्या कल्पना जास्त क्लिअर होतात आणि आपल्याला तेव्हा ते जास्त ज्ञान जास्त जवळीकतेने समजतं. अशा पद्धतीने ज्ञानाचं दान केलं तर ज्ञान आपलं वृद्धिंगत होतं. त्या पद्धतीने म्हणणं आहे इथे की भक्ती जितकी कराल तितकी त्या ईश्वराविषयी आपल्याला ओढ वाटत राहते आणि जितकी ओढ वाटेल तितकी पुन्हा पुन्हा भक्ती वाढतच जाते आणि ईश्वरावरचा विश्वास दृढ होतो. त्यामुळे ईश्वराशी एकरूप होणं अतिशय सोपं जातं. म्हणून भक्ती हा सगळ्यात जवळचा मार्ग आहे. भक्ती म्हणजे काय? तर परमात्म्याविषयीचं दिव्य प्रेम आहे. दिव्य म्हणजे काय? अतिशय वेगळंच असतं ते. त्याला दिव्य म्हणायचं ते करूनच पाहतो आपण, असं माझं म्हणणं अजिबात नाही आहे की इथलं कोणीच भक्ती करत नाही. भरपूर भक्ती करणारे लोक आहेत. आज सुद्धा आपल्यापैकी सुद्धा हे भक्ती मार्ग, नारद भक्ती सूत्र ऐकणारे लोक सुद्धा सगळे पूर्ण भक्त आहेत आणि सगळ्यांना अनुभव आहे चांगला. अनुभव नाही असं नाही आहे. मग तुम्हाला तो अनुभव घेताना कळेलच की किती दिव्य प्रेम आहे परमेश्वरावरचं. कशाचीही तिथे अपेक्षा नसते. केवळ माणूस अज्ञानी असल्यामुळे काय होतं, त्या मंदिरातनं आपण बाहेर निघालो की अज्ञानाचा पगडा आपल्यावर असल्यामुळे पुन्हा पुन्हा आपण संसारातल्या गोष्टी मिळाल्या नाही आणि जप करण्याचा प्रयत्न केला आणि त्या गोष्टी नाहीच मिळाल्या, तर जाऊ द्या, आता मी जप बंद केला आहे, आता मी करते जप, पण काय आहे थोडंसं नाराजीनीच करते, असं नाही होता कामा. ही भक्ती वाढणारी नाही आहे. तर ही भक्ती काहीतरी अपेक्षेने केलेली आहे. भक्ती ही जी वृद्धिंगत होईल. आपण कोणत्या सूत्राचा अभ्यास करतो आहोत? अमृत स्वरूपाच. जी भक्ती ईश्वराकडे पाहून पाहून, आता एक उदाहरण, केवळ एक आणि एकच उदाहरण भक्तीचं या जगामध्ये आहे. तेच आता मी सारखं सांगणार आहे की आपलं छोटंसं बाळ, गुणी बाळ बघून, ते बाळ आईला काही देतं का? नुसतं त्याच्याकडे पाहिलं इतकं प्रेम भरून येतं तिला, इतकं प्रेम भरून येतं की ते शब्दात आम्ही वर्णन करूच शकत नाही. हे जे आहे तिथे तेव्हा काय होतं, अंतरंगात, हृदयात काय होतं, पोटात कसं प्रेम उत्पन्न होतं आईच्या, हा फक्त तुम्ही विचार करा. आणि विचार करा की अशा प्रकारचं भगवंताबद्दलचं परमप्रेम
नुसतं ईश्वराला पाहून 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 आपल्या मनात निर्माण होणं, ईश्वराचं स्मरण करून 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 आपल्या मनात असं प्रेम, आईचं बाळाविषयीचं प्रेम जे असतं तसं प्रेम निर्माण होणं त्याच्याविषयी, ह्याला म्हणतात परमप्रेम, याला म्हणतात अमृतस्वरूप, याला म्हणतात ही परमभक्ती. सगळी म्हणजे सगळी या विश्वामध्ये ज्या काही वस्तू, व्यक्ती आणि घटना आहेत, ही सगळी काय या विश्वाची उपकरणंच आहेत. सगळी या विश्वाची उपकरणं आहेत. उपकरणं म्हणजे काय? त्या उपकरणांद्वारे आपण काम करू शकतो. आता तवा हे पोळी करण्याचं उपकरण आहे, किंवा कढई हे भाजी करण्याचं उपकरण आहे, सुरी हे भाज्या चिरण्याचं उपकरण आहे. तसं मला जगामध्ये कार्य करण्यासाठी देह हे माझं उपकरण आहे, माझा देह हे माझं उपकरण आहे. त्याप्रमाणे या जगामध्ये जेवढी जेवढी उपकरणं आहेत, ती सगळी उपकरणं कशी आहेत? ती उपकरणं आहेत ना, आज ना उद्या ती नष्ट नाही का होणार? होणारच ना, होणार. कधी काय काचेची भांडी फुटणार, कधी स्टील असं लोखंडासारखं असणार, कधी ते काय स्टीलसुद्धा क्रॅक जाते त्याला. म्हणजे काय, उपकरणं ही नेहमी कशी असतात? त्याला नाश असतो ना. या विश्वामध्ये सगळी ही जी उपकरणं आहेत, माणसाच्या जीवनासाठी वस्तू, व्यक्ती आणि घटना, ही सगळी उपकरणं आहेत. का माहिती का? त्याच्याद्वारेच त्याच्या जीवनाचं मोजमाप केलं जातं माणसाच्या. प्रत्येक वेळी तो या उपकरणांद्वारे कसं काम करतोय. एखादी घटना मनाविरुद्ध घडली किंवा दुःखद घडली तर त्यावेळी सुद्धा तो आपलं मन ईश्वराकडे वळवून कसा त्या घटनेतून बाहेर येतोय, हे जे आहे ना, हे ती घटना एक उपकरण जीवनाचं समजून पुढे जाणं, ह्याच्यासाठी ही सगळी उपकरणं आहेत. तर ही सगळी उपकरणं कशी आहेत? आज आहेत, उद्या नाहीत. आधीच आपल्याला माहिती पाहिजे ना. हातातनं निघून गेल्यावर आपल्याला फार दुःख होतं. तसं नाही होतं कामा, कारण सगळं जाणारच आहे, येणारं आहे आणि जाणारं आहे, नाही का? त्याच्यामुळे ही सगळी या जगतातली उपकरणं ही कशी आहेत? तर हे आहेत, म्हणजे नाशवंत आहेत, संपणारी आहेत. पण एक आणि एकच केवळ गोष्ट काय आहे? आपण केवळ उपकरणांशी तादात्म्य होतो ना, त्यांच्याशी आपलं जीवन एकरूप होतो. आणि म्हणून आपल्याला काय आहे? आपलं जीवनसुद्धा परिवर्तनशील बनून जातं. आपण परिवर्तनशील उपकरणांशी एकरूप होतो. त्याला उदाहरण परत तेच देता येईल की एका ट्रेनमध्ये आपण बसलेलो आहोत आणि ती ट्रेन धावते धावते धावते. एका स्टेशनातून आपण पार करतो, त्या स्टेशनावर आपण काही थांबत नाही आहोत. त्या स्टेशनातून आपण तसेच पुढे जातो आहोत. त्या स्टेशनमध्ये एक गाडी थांबली आहे, पण आपण वेगवान गाडीत आहोत. त्या वेगवान आपल्या गाडीमुळे आपल्याला सुद्धा गती आली आहे, आपल्यालाही वेग प्राप्त झाला आहे. आता माझी गाडी पळतीये, तर स्टेशनवर थांबलेली गाडीसुद्धा पळते असं मला वाटतं. याच्याही पेक्षा सोपी उदाहरण घ्या. रस्त्यावरची झाडं ही रस्त्यावरच असतात, रस्त्यावरच्या टेकड्या, रस्त्यावरची घरं ही रस्त्यावरच असतात. पण ज्यावेळी आपण ट्रेनमधून जातो, धावणाऱ्या ट्रेनमधून, तर सगळं धावतंय असं आपल्याला वाटतं ना. ह्याचा अर्थ
ज्या ट्रेनमध्ये आपण बसलो आहोत त्या ट्रेनच्या गतीशी आपण एकरूप झालो आहोत. त्यामुळे त्या ट्रेनची गती आपल्याला आलेली आहे, हे शास्त्र आहे. त्याप्रमाणे जर इथली सगळी उपकरणं वस्तू, व्यक्ती आणि घटना जर नाशवंत आहेत आणि आपण मात्र या विश्वामध्ये या सगळ्या उपकरणांद्वारे खेळत असताना आपण त्याच्याशी जर एकरूप झालो तर त्या उपकरणांची ही परिवर्तनशील गती, उपकरणांमध्ये बदल होतोय, ती निर्माण होतात, नाश पावतात, कधी चांगली चालतात, कधी वाईट चालतात. त्या उपकरणांमध्ये सतत बदल होतोय. ज्याच्यामध्ये बदल होतोय त्याच्याशी जर मी एकरूप झालो, ट्रेनचं उदाहरण आहेच, तर माझ्यात सुद्धा जीवनात सारखा बदल व्हायला लागतो. माझ्याही जीवनात बदल व्हायला लागतो. एक उदाहरण सांगू. कुणाच्या तरी घरात दुःखद घटना घडली या नातेवाईकांच्या, बरोबर आहे, आणि मग आपण तिथे राहतो, मग आपल्याला दुःख होतं. पण ते नातेवाईक आहेत ना, जवळचे नाही आहेत, लांबचे नातेवाईक आहेत, दूरचे नातेवाईक आहेत बरं का. आणि आपण गेलो आणि मग सगळी परिस्थिती पाहून एक मनुष्य म्हणून आपल्याला वाटतंच की अरे अरे वाईट झालं. आणि तिथे गेल्यानंतर आपण त्या गोष्टीशी इतके एकरूप होतो की आपल्याला खूप दुःख होतं आणि त्यातनं काहीही होतं. पण तेच आपण घरी आलो की आपल्याला कळतं अरे आपल्या जीवनात बदल नाही, म्हणजे दुसरं जे चालू आहे बाजूला त्याच्याशी जर आपण एकरूप झालो तर तेच आपल्यामध्ये उतरतं. हाच नियम सगळीकडे आहे की जर का या सगळ्या उपकरणांची, बदलत राहणाऱ्या परिवर्तनशील उपकरणांद्वारे मनुष्य जो या विश्वामध्ये क्रीडा करतो त्यावेळी या उपकरणांशी तो एकरूप होतो. आणि एकरूप झाल्यामुळे उपकरणांमधले नियम, उपकरणांमधलं परिवर्तन हे त्याच्यामध्ये येतं. आणि म्हणून माणसाचं जीवन हे परिवर्तनशील नसताना, बदल होणारं नसताना ते बदल होणारं होतं. आता तुम्ही म्हणाल नाही का आमच्या जीवनात बदल होत? जीवनात बदल हे देहाच्या पातळीवर होत राहणार. पण आपण देह आहोत का हे आपण ठरवून टाकायचे. आपण ईश्वर आहोत, ज्या ईश्वरामध्ये बदल होत नाही. आणि तसं पाहता या सगळ्या गोष्टी, म्हणजे मी म्हटलं ना, घटनासुद्धा माणसाच्या जीवनाचं एक उपकरण आहेत. माणसाने कसं राहायचं आहे, कसं ईश्वराचीच भक्ती कशी करायची आहे. परम स्वरूप हे केवळ ईश्वर आहे आणि बाकीचं सगळं फसवं आहे. ह्याच्यात आपण अतिशय चांगल्या रीतीने उभं राहण्यासाठी कोणतीही घटना हे सुद्धा काय आहे, आपलं उपकरणच आहे. आणि या उपकरणांद्वारे जे आपण अनुभव घेतो तेच आपण आपलं क्षेत्र बनवतो. ते आपलं क्षेत्र आहे का? नाही आहे. जीवनात फक्त खेळायचं आहे तर अलिप्त होऊन खेळायचं आहे. म्हणजे एखादा खेळाडू जर खेळत असेल, एखादा खेळाडू आपल्या संघातर्फे खेळत असेल, कधी जिंकणं आहे कधी हरणं आहे. केवळ आणि केवळ त्या ग्राउंडवर तो सामना असतो. घरी आला की काही नाही आहे, किंवा तेच तुम्ही म्हटलं त्या पुढच्या 6 महिन्यात काही नाही त्याचा परिणाम. फक्त ग्राउंडवर त्या क्षणी तो खेळ खेळणं. अरे हे जिंकलं तर अत्यंत आनंद होतो. हे बघा, ही माणसाची प्रवृत्ती आहे. आणि हारलं तर खूप वाईट वाटतं. पण ह्याच्यात जे खूप हा प्रकार आहे हा होता कामा नये. चला, म्हणजे प्रत्येक गोष्टीचे परिणाम आहेत. जिंकलं की आनंद होणं, हरलं की वाईट वाटणं. आता हे जे आनंद होणं आणि वाईट वाटणं आहे, ह्याचा जो काळ आहे, माणसाचा काळ,
किती वेळ ते मनात राहतं आपल्या, त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. खेळणं ही गोष्ट फक्त ग्राउंडशी निगडीत आहे, ग्राउंडशी संबंधित आहे. त्या क्रीडांगणासापेक्ष खेळणं आहे. हां, आता त्याचा उपयोग जीवनात किती आहे? हां, ठीक आहे ना, म्हणजे आरोग्य चांगलं होणं वगैरे ठीक आहे हो, हे दुसरे सगळे साईड बाय साईड बोनस आहेत त्याची. परंतु त्याचा प्रत्यक्ष जीवनात किती उपयोग आहे? असा प्रत्येक घटनेचा, छोट्या मोठ्या प्रत्येक घटनेचा इतकाच उपयोग आहे आपल्याला. ती घटना किंवा ते घडणं किंवा ती वस्तू आपल्या ह्याच्यात आपल्या वापरण्यात आलेली किंवा आपल्या संबंधात आलेली ती व्यक्ती किंवा ती घडलेली आपल्या संबंधीची घटना, याचा एवढाच उपयोग आहे त्या वेळेपुरता. आणि त्यातून आपण बाहेर कसे पडतो आहोत आणि ठाण मांडून मनात ईश्वराची भक्ती आपण कशी ठेवली आहे, हे आपल्यावर अवलंबून आहे. बदलणाऱ्या वस्तूंशी कधी एकरूप व्हायचं नसतं. आपण शिकलेलो आहोत, खूप पावसाळा लागला म्हणून आपण छत्री घेऊन चालतो, रेनकोट घालून चालतो, त्याशिवाय आपल्याला बाहेर जाणं शक्य नाही आहे. मग पावसाळ्याशी आपण इतके एकरूप होतो की उन्हाळ्यात आणि थंडीत सुद्धा छत्रीच घेऊन चालतो का? नाही. थंडीत खूप थंडी पडल्यावर ब्लँकेट काढ, शाली काढ, स्वेटर घाल अंगात, कानाला बांध. त्या थंडीशी एकरूप होऊन ते जे कपडे घालतो ते उन्हाळ्यात घालतो का? मी म्हणते सारखी गरमी होतीये, कूलर, फॅन, AC, मग त्याच्याशी एकरूप होऊन, त्या वस्तूंशी एकरूप होऊन मला AC फार आवडतो. काहीही झालं तरी ACचा जो गारवा आहे तो मला आवडतो, म्हणून मी पावसाळ्यात किंवा थंडीत AC लावून झोपणार आहे का? आपल्याला निसर्ग शिकवतोय. त्याचप्रमाणे मला एखादं छानपैकी पसरट असं सुंदर उलथनं भाकरी पालथायला मला फार आवडतं, म्हणून मी ते उशाशी घेऊन झोपते का की हे कोणीही नेऊ नये, चोराने बाकी सगळं नेलं तर चालेल पण हे नेऊ नये असं मी म्हणीन का? ज्याप्रमाणे हे आपण जसं करतो, जशी जशी वेळ आहे तशा तशा गोष्टी बाजूला ठेवून देतो त्या वापरून, त्याप्रमाणे घटना एक घडली, हां असं झालं, हां मला वाईट वाटलं, पण ते मनातून लगेच निघून हे केव्हा होईल? केव्हा होईल हे? भगवंताची भक्ती जर अमृत स्वरूप, अमृत ह्याचा अर्थ कोणत्याही वस्तू, व्यक्ती किंवा घटनेच्या अधीन जाऊन ती मनातली भक्ती मृत होत नाही, संपत नाही, तेव्हा त्याला अमृत भक्ती म्हणतात. अशी अमृत भक्ती जर आपण केली तर त्याला अमृत स्वरूप प्राप्त होतं. अमृत म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे? विषच्या विरुद्ध अमृत. अमृत हे देवांना प्राप्त झालं होतं. त्या अमृत प्यायलो की अमर होतो. अमर म्हणजे देह अमर होत नाही, कधी देह अमर होत नाही, पण मी देह नाही, हा देह आज ना उद्या जाणार, देह हे माझं उपकरण, हे समज आपल्याला प्राप्त होणं म्हणजे अमर होणं. ही समज आपल्याला प्राप्त झाली पाहिजे, म्हणजे आपण अमर होतो. अमर या शब्दाचा अर्थ खूप वेगळा आहे. त्याच्यामुळे या सगळ्या ज्या घटना आहेत ह्याच्याशी आपण तादात्म्य पावता कामा नये, एकरूप होता कामा नये. हे सगळे म्हणजे अगदी घटनासुद्धा आपण म्हणतो मला त्या घटनेच्या बाहेर येता आलं नाही. बरोबर आहे हो, एक मनुष्य म्हणून आहे ना, मन आपलं सोज्वळ असतं आणि ते असायलाच पाहिजे. मनुष्याचा जो मूळ स्वभाव आहे हळूवार, असं काही विरुद्ध नाही आहे,
मानवी मनाच्या विरुद्ध सांगणं म्हणजे भक्ती नाही आहे. परखडपणा म्हणजे ज्ञान नाही आहे. ईश्वराशी एकरूप होणं म्हणजे मानवी सगळे गुण सोडून देणं हे नाही आहे. बरोबर त्या घटनांचा परिणाम आणि माणुसकी हा प्रकार आहेच आपल्याकडे. फक्त ते म्हणजे हे बघा, कधीतरी कोणाचा तरी राग येतो, कधीतरी चिंता वाटते, पण आपले विचारसरणी अशी झाली पाहिजे की त्यातून योग्य ती मनाला समज देऊन आपण बाजूला झालो पाहिजे. तरच उपयोग आहे त्याचा. आपल्याला बाजूला होता आलं पाहिजे, नेहमी त्याच्यापासून अलिप्त होता आलं पाहिजे. ही सगळी उपकरणं आपल्याला मदतीची आहेत. घटना काय किंवा काहीही काय, ही सगळी उपकरणं आपल्याला मदत करणारी आहेत. त्यांच्याकडून मदत घ्यायची आहे. कुठे कुठे काय काय चाललेलं आहे इंद्रिय माहिती आत आणून देतात. ही वाईट गोष्ट आहे का चांगली गोष्ट आहे? चांगलीच गोष्ट आहे. पण इंद्रिय माहिती आत आणून देतात आणि त्यांच्याद्वारे मन सुद्धा लगेच बाहेर जातं. तर इंद्रिय आणि मनावर संयम ठेवला पाहिजे. हो, तुम्ही माहिती आणून द्यायची आणि जागेवर बसायचं. मनाने ती माहिती ऐकायची, बुद्धीला सांगायची आणि जागेवर बसायचं. इतका आपला संयम असला तर आपण भक्तीमध्ये मुरणार आहोत. भक्ती ही इतकी मनामध्ये सतत असली पाहिजे. त्या भक्तीमध्ये आपण इतके रमून गेलो पाहिजे. म्हणजे त्यांनी काय सांगितलंय, भक्ती काय आहे? अमृत स्वरूपाचं. ह्याच्यात 2 क्लूज आहेत. एक म्हणजे ज्यामुळे आत्ता सांगितल्याप्रमाणे ज्यामुळे आपल्या मनातली भक्ती कधीही मृत होत नाही, ती अमृत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, दुसरा अर्थ त्याचा असा आहे की अमृत स्वरूपाचं म्हणजे देवांना जे अमृत मिळालं, अमृत म्हणजे अमर होणं. ह्याचाच अर्थ आत्ता सांगितल्याप्रमाणे देह हे उपकरण आहे, ते नाशवंतच आहे. मन हे उपकरण आहे. आज मनात विचार असतात, आज अगदी एखादा विचार फारच म्हणजे पाहिजे म्हणजे पाहिजेच, आणि उद्या नसलं तरी चालेल, किंवा हे असं झालं तसं झालं आणि उद्या जाऊ दे ना, झालं तर झालं, असं मन आहे. ही सगळी जी उपकरणं आहेत ही नाशवंत आहेत आणि त्याचा जो परिणाम आहे माणसावर होणारा तो होऊ नाही. इतकी सुंदर आहे भक्ती. एकदा भगवंताची भक्ती करायला लागलो तर आपल्याला हे कळून चुकतं की ही सगळी मला दिलेली उपकरणं आहेत, यांचा मी अतिशय सुंदर उपयोग करून घेतला पाहिजे सगळ्या कामांसाठी. पण ह्यांचं जे आहे, नेहमी आपण म्हणतो बघा, मुलांनी जर भांडणं केली तर आई वडिलांनी त्यात पडू नये. मुलं काय करतात माहिती का? फजिती करतात मोठ्या माणसांची. मुलं आत्ता भांडतात आणि इतकं मन शुद्ध असतं की त्यांना एखाद वेळी जे पाहिजे ते पाहिजेच. माझ्या मनासारखं नाही वागत तर नाहीच वागत, मग खूप मारामारी, भांडणं. तुमचा मुलगा असं करतो, आमचा मुलगा तसं करतो, इतके आई वडील भांडतात. पण त्यांच्यामध्ये पडूच नाही. आई आणि वडील हे काय करतात, दोघांचेही 2 मित्रांचे आई वडील एकमेकांकडे पाठ करून 6 महिने बोलत नाहीत. मुलं मात्र कितीही आईनी फटकारलं, ओरडलं तरी तो त्याच्या मित्राकडेच जातो आणि ते गळ्यात गळे घालून फिरतात. त्याचं कारण त्यांचं मन शुद्ध असतं, अत्यंत शुद्ध मन. इतकं शुद्ध मन आपलं राहिलं पाहिजे कशातही. म्हणजे आत्ताच मी म्हटलं त्याप्रमाणे आपल्याला क्रोध येणार, आपल्याला चिंता वाटणार, पण मन इतकं शुद्ध होऊन जातं त्या भक्तीमुळे की सारखं म्हणजे माझा ईश्वर फक्त एक पाठीराखा आहे, बाकी मला चिंता करायची गरज नाही. हे इतकं दृढ झालं पाहिजे मनामध्ये. शुद्ध मन असलेल्या मुलांसारखं झालं पाहिजे. क्रोध येतो, चिंता वाटते, पण ती क्षणिक, ती मनातनं निघून जाते. याला म्हणायचं भक्ती कशी आहे आपली ईश्वरावरची?
अमृत स्वरूपाचं. त्यात कधीही या सगळ्या अनित्य वस्तूंमध्ये घडणारे जे घटना आहेत सारख्या बदलणाऱ्या, त्याचा कोणताही परिणाम आपल्या जीवनावर राहत नाही भक्तीमुळे. जर त्या वस्तू, व्यक्ती, घटना ही जी उपकरणं आहेत त्यांचा आपण जर अनुभव घ्यायला लागलो अनुभवक म्हणून, तर काय होतं, आपल्यातलं व्यक्तिमत्व सारखं बदलत राहतं. एकदा आपण रागीट होतो, एकदा आपण आनंदी होतो, एकदा आपण उदार मनाचे होतो, एकदा आपण कंजूस होतो. म्हणजे काय काय आपल्यामध्ये चांगले वाईट गुण यायला लागतात. हे सगळे गुण बिण येण्याची काही गरज नाही. आपण भक्तीमध्ये रममाण झालं पाहिजे. गुण कोणताही चांगला किंवा गुण कोणताही वाईट तरीसुद्धा हे काय आहेत माहिती का, थोड्या वेळच मला चांगलं वागावं असं वाटतं, थोड्या वेळच मला लोकांना बरं म्हणावं असं वाटतं. कारण मी हा कोणतरी आहेच, मुळातच मी हा कोणतरी आहे. त्याच्यामुळे काही गॅरंटी नाही त्या चांगुलपणाची. आणि म्हणून मी खूप आता सुधारलो आहे म्हणणं सुद्धा काही योग्य नाही. पुन्हा आपलं पहिले पाढे 55 असतात. मनोविक्षेप. जरी मला दुसरी व्यक्ती खूप चांगली आहे, हे सगळे काय आहेत, मानवी मनाचे मनोभाव आहेत. कधी मला वाटतं एखादी व्यक्ती खूप चांगली आहे, कधीतरी काहीतरी छोटासा अनुभव आला, मला वाटत होतं ती खूप चांगली आहे, पण काय 2 हात लांब राहिलेलंच बरं. लगेच मन काय म्हणेल आपलं काही सांगता येत नाही. आणि त्याच्यामुळे आपण आपल्या मनातले हे मनोविक्षेप आहेत, हे सगळी कशाची लक्षणं आहेत माहिती का, मर्त्यपणाची लक्षणं आहेत. त्याच्याकडे आपण लक्ष द्यायचं नाही. त्याच्यापासून सतत अलिप्त राहून त्याला थारा न देता जर आपण सतत भक्तीमध्ये रममाण झालो, तर आपल्याला ही जीवनातली जी दुःख आहेत, ती सगळ्यांच्या जीवनात दुःख आणि सुख आहेतच, पण ती भोगावी लागत नाहीत आपल्याला, कारण त्याच्याशी आपण तादात्म्य पावत नाही. आणि मग अशा रीतीने भक्ती काय करते आपल्याला, आपल्याला हे जे आपलं विश्व, हे जे क्षेत्र आहे त्याच्यातून ती उन्नत करत जाते, उच्च ध्येयापर्यंत ती आपल्याला नेत जाते. आपले सगळे मनातले क्षोभ विक्षेप सगळे थांबून जातात आणि सगळ्या या ज्या काहीतरी नाश पावलं, आता मी काय करू, आता माझं असं झालं, आता माझं पुस्तक हरवलं, मी काय करू वगैरे, ह्या सगळ्या मनोभावना थांबवून टाकते. अशी ही भक्ती. अरे मला भगवंत मिळाला आहे ना, अजून काय पाहिजे, केवळ भगवंत माझा आश्रयदाता आहे, मला कशाची गरज नाही आहे. कोणी माझ्याशी चांगलं वागो, कोणी वाईट वागो, त्याचा नाही परिणाम होत माझ्यावर. चांगलं आणि वाईट हे मीच ठरवलेलं आहे. अरे ते सगळं जाऊ दे, सगळ्याच्या पलीकडे भगवंत माझा आहे ना, मग काय पाहिजे मला. अशी एक परिस्थिती येऊन राहते आपल्याशी. आणि सतत 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 आपण जे सुखशांती शोधत असतो ना, सतत आपण सुखशांती कशी मिळेल कशी मिळेल कशी मिळेल शोधत असतो आपण, तर त्यातनं आपण अलिप्त होतो आणि कुठेतरी स्थिरता होते. कारण आपल्याला कळून जातं काय होतं माहिती का, सततच्या शोधामध्ये आपण का राहतो, की मला सुख मिळत नाही. म्हणजे काहीतरी मिळतं आणि थोड्या वेळ बरं वाटतं, पण ते काही कायमचं सुख नसतं. कुणीतरी चांगलं वाटतं, थोडा वेळ बरं वाटतं आणि दुसऱ्या क्षणाला कोणीतरी आपल्याला काहीतरी ठपका ठेवून जातं, खूप वाईट वाटतं. म्हणजे असं का आपलं जीवन आहे, सारखं कोणीतरी एक फटका द्यावा आणि सारखं कोणीतरी आपल्याला हे करावं, पुश करावं, पूल करावं, पुश करावं, पूल करावं, ढकलावं, ओढावं, असं का आपलं जीवन आहे. त्या सगळ्या आनंदाचा मूळ स्रोत कुठे आहे हेच आपल्याला माहीत नाही आहे.
आणि म्हणून आपण या विश्वामध्ये सगळ्या विषयवस्तूंमध्ये, सगळ्या व्यक्तींमध्ये, घटनांमध्ये आनंद शोधत असतो. आणि घटनांमध्ये आनंद शोधायला गेलं की घटना ही काय, स्वतः त्या घटनेला काही माहिती आहे का की तुम्हाला आनंद होणार आहे का दुःख? घटना ही फक्त घटना असते. घटना जेव्हा माझ्या बाबत घडते तेव्हा ती वाईट किंवा चांगली ठरते. हे बघा, एखाद्याच्या जीवनात घटना घडते. काय घटना घडते? त्याला इन्क्रिमेंट मिळतं, प्रमोशन मिळतं. आता ही घटना प्रमोशन मिळण्याची आहे. आपण समजून घेऊया हे नीट. घटना ही काय आहे? प्रमोशन मिळण्याची घटना आहे. मग प्रमोशन मिळण्याची ही घटना एखाद्याच्या बाबतीत घडते तेव्हा त्याला आनंद होतो. आणि प्रमोशन मिळण्याची ही घटना एखाद्याच्या बाबतीत घडत नाही तेव्हा त्याला दुःख होतं. घटना एकच आहे, ती कुठे घडते कुठे घडत नाही. आता प्रमोशन मिळण्याची घटना तिसऱ्या माणसाच्या बाबतीत घडते, पण त्याला वाटत होतं 2 प्रमोशन्स मिळणार, 2 लेव्हल तो वर जाणार. आणि त्याला एकच लेव्हल वर केलं. त्याला थोडंसंच बरं वाटलेलं आहे, जास्त नाही बरं वाटलं. आणि नाराज झाला आहे तो बरं वाटण्यापेक्षा. घटना तीच. एकाला इन्क्रिमेंट मिळालं, त्याला फार दिवस मिळत नव्हतं, थोडंसं जरी मिळालं तरी तो आनंदी आहे. एखाद्याला इन्क्रिमेंट मिळालं, तो चढत चढत गेला आणि त्याला वाटलं की आता 2 मजले आपल्याला वर जायला मिळणार आहे. एकच मजला वर गेला, नाही त्याला आनंद झाला. तिसऱ्याला मिळालंच नाही म्हणून त्याला दुःख झालं. घटना एकच आहे. अशा घटना सारख्या घडतात आणि त्या तात्पुरत्या असतात. ज्याला आज प्रमोशन नाही मिळालेलं त्याला 2 वर्षांनी असं प्रमोशन मिळतं की तो या दोघांच्याही पुढे जातो. म्हणजे त्याला काहीही सांगू शकत नाही. गतजन्माच्या कर्मांची जी फळं आहेत ती फळं आपल्याला काय करतात, आपल्याला आनंदी किंवा दुःखी करतात. जेव्हा ते फळ पिकेल आणि वर येईल, त्याचे रिझल्ट्स येतील आपल्या कर्मांद्वारे. आपण कर्म केली नाहीत तर ते रिझल्ट्स पण येत नाहीत. तर आता जमीन चांगली झाली हो, म्हणजे आता तुम्ही कर्म चांगली करताय म्हणून गतजन्माचे रिझल्ट जरा चांगले यायला लागले, जमीन चांगली झाली. पण जे आपल्याला हवं आहे त्या दिशेने आपण प्रयत्न किती करतो आहोत हे सुद्धा आपल्याला आवश्यक आहे. म्हणजे हा सगळा व्यवहाराचा जरी भाग असला तर ह्याच्याकडे आपल्याला भक्तिमार्गात जाण्यासाठी दुर्लक्ष केलं पाहिजे. आत्ताच सांगितल्याप्रमाणे घटना या छोट्या मोठ्या असतात. त्याचा एकाच घटनेचा एवढ्या मोठ्या जीवनावर फार काही परिणाम होत नसतो आणि म्हणून त्याच्याशी आपण तादात्म्य पाहू नाही असं वाटतं. आणि आपल्याला माहिती नाही म्हणून सगळ्या वस्तूंमध्ये, सगळ्या व्यक्तींमध्ये मग मी एवढं ऑफिसचं काम केलं, मला प्रमोशन नको का मिळायला? ही अपेक्षा बरोबर आहे. मिळालं तर ठीक, नाहीतर अजून काहीतरी काम करू, माझ्या ह्याच्यामध्ये नसेल, आता परत आपण प्रयत्न करू. अशा पद्धतीचं अगदी सहज त्या घटनेच्या बाजूला जाऊन आपण आणि आपल्याला जी गोष्ट प्राप्त करायची असेल त्याच्यासाठी हजारो मार्ग या विश्वामध्ये उपलब्ध आहेत. फक्त आयडियांची कमी आहे आपल्याकडे, युक्ती नाही, म्हणून आपल्याला शक्ती येत नाही प्रश्न सोडवण्याची. आणि त्याचं सगळ्याचं आपण खापर फोडतो की मला आनंद नाही. पण या वस्तू आणि व्यक्ती आणि घटनांमध्ये आपल्याला कधीही आनंद मिळणार नाही आहे. आपण नेहमी ईश्वर कसा आहे, अतिशय उच्च तत्व आहे, त्या उच्च तत्वाकडे नेहमी जीवनाकडे बघण्याची उदात्त वृत्ती पाहिजे.
अशा रीतीने परमेश्वराकडे बघायचं की त्याला माहिती आहे की माझ्या जीवनात काय झालं पाहिजे. मी तर प्रयत्न करायचेच आहेत, पण परिवर्तनाचा हा खेळ आहे ना, ह्याच्यात आपण अडकायचं नाही. हे परिवर्तन हे उपकरणांच्या बाबतीत होतं, माझ्या बाबतीत होत नाही. शेतकरी शेतात किती कष्ट करतो. ट्रॅक्टर वापर, हे कर ते कर, जमीन नांगर खर्च कर, बी बियाणं लाव, त्याला खोदणं आलं, हे आलं, नांगरणी आली, अमकं आलं, सगळे कष्ट करून पावसाची वाट पाहत राहतो. पाऊस आला, पाऊस नाही आला, सगळं त्याच्यावर त्याचं जीवन अवलंबून आहे. पण परत पुढच्या वर्षी नव्या जोमानेच तो कामाला लागतो. म्हणजे ते सगळं तो सोडून देतो आणि ईश्वरावर श्रद्धा ठेवतो. त्याप्रमाणे सगळं काय आहे, हे सगळं जे बदलणारं आहे त्याच्याशी आपण तादात्म्य पावायला नको. आणि एक तर अतिशय स्पष्ट आहे की आपलं जे मन, ज्या व्यक्तीचं मन हे विषय वस्तूंचं चिंतन करतं, ते फक्त क्षणिक सुखाचाच अनुभव घेतं, हे कायम लक्षात ठेवायचं. ज्याचं आपलं मन चिंतन करतं ते आपल्याला प्राप्त होतं. आपल्याला जर परम आनंद हवा असेल तर परमेश्वराचंच चिंतन आपण कायम केलं पाहिजे. ते कधीही न संपणारं आहे. जो कायमच ईश्वरामध्ये विलीन होऊन जातो तो तर त्याला तर कोणतीही दुःख आणि टेम्पररी सुख त्याला चिकटतच नाहीत. सुख जर टेम्पररी असेल, न टिकणारं, तर ते जास्त दुःख देतं. कारण सुख हे काय आहे, नाशवंत आहे. मग सुख संपलं की दुःख आलंच ना. सुख हे टेम्पररी आहे म्हणून ते आपल्याला दुःख देतं, कारण ते नाश पावतं. मग कोणता आनंद नाश पावत नाही, तर परमेश्वर रूप होऊन जाणं, ही भक्ती करणं, हे नाश पावत नाही. जेव्हा आपण परमेश्वराविषयी दिव्य प्रेम करतो, सगळं आपलं मन त्या ईश्वरावर वळवतो, तेव्हा सगळ्या परिवर्तनीय वस्तू आपल्या जीवनात राहतच नाही त्याचं काही स्थान. आणि तेव्हा आपल्याला या अमृत स्वरूपाचा अनुभव यायला लागतो. अशा रीतीने ईश्वराची अवस्था आपल्याला प्राप्त होते. ब्रह्मविद ब्रह्मैव भवती. विद म्हणजे जाणणे, ब्रह्म जाणणारा जो असतो तो ब्रह्मच बनून राहतो, हे कायम लक्षात ठेवायचं. असं आज आपण जे सूत्र शिकलो, नारदजी आपल्याला कोणतं सूत्र सांगतात? भक्ती कशी आहे? प्रेमस्वरूपा, प्रेमस्वरूपा भक्ती आहे. अशी अगदी एकेका शब्दात अशी सूत्र आहे त्याची. तर उद्या आपण चौथं सूत्र बघणार आहोत. पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि